आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात जीबीएस आजारानं आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू, पुण्यात 24 तासात जीबीएस आजाराचे 16 रुग्ण, 2 जणांचा मृत्यू। भारत इंग्लंड टी20 मॅचवर जीबीएसचं सावट, पुण्यातील एमसीए मैदानावर घेतली जात आहे खबरदारी। ग्राउंडवर पिण्याचं पाणी 3 वेळा फिल्टर केलं जाणार, तर लॉनसाठी शुद्ध पाणी वापरलं जाणार। पुण्यात जीबीएसचे 127 तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण, केंद्राच्या उच्चस्तरीय पथकाकडून पाण्याची पाहणी। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्टवर, महापालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरसह 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था, रुग्णांची माहिती साथरोग कक्षाला कळवण्याचे निर्देश। अटल सेतूवरील टोल सवलतीला मुदतवाढ, आणखी वर्षभर 250 रुपये पथकर आकारण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। मुंबईतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानांची दुरावस्था, पुनर्विकासाअंतर्गत पोलिसांसाठी 4750 घरं देण्यात येणार, राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाचा निर्णय। वाघोली नगर रोडवर अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून आढावा घेण्यात आल्यानंतर अतिक्रमण कारवाईला सुरुवात। पुण्यातील जनता वसाहतीत अज्ञाताकडून गाड्यांची तोडफोड, दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय, रिक्षा आणि कॅबचं मोठं नुकसान, नागरिकांमध्ये भीती। पिंपरी चिंचवडमध्ये विविध ठिकाणी एकाच दिवशी आत्महत्येच्या 7 घटना, रावेत, भोसरी, हिंजवडी, वाकडसह चिखलीत पुरुषांची, तर सांगलीमध्ये महिलेची आत्महत्या।